पुढे सोलापूरमध्ये जाऊया। सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। द्राक्ष बागांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये पाऊस झाल्याने आता द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्या वेलींच्या मुळाशी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। यांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून पावसाची रिपरिप जी आहे ती चालूच आहे आणि मागच्या 2 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याला पावसाने जोरदार असा तडाखा दिलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजा जो आहे तो मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही पावसामुळे बाग येतच नाही, बागात आहे ही काडी रंगत नाही, त्याची गर्भधारण होत नाही, इतका खर्च केला फेलच जातोय। पावसामुळे ज्याला ऊनच नाही कसलं तीच, मग ऊन नसल्यामुळे ही बाग आता येतच नाही। मग आता ह्याला काय करायचं? कमीत कमी 5-7 लाखाचं नुकसान आहे। आता बाग ही पूर्ण बाग 7-8 लाखाची होते, आता काय येणार आहे? या वर्षी काय येणार नाही बाग। आता हिथनं महाग रोजगारी ही खर्च केलेला, फवारण्या केलेला कायच नाही येत नाही। आता 400 एकर जी जमीन आहे ती द्राक्ष बागायतदारांची आहे आणि आता या 400 एकर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना याचा थेट फटका निसर्गामुळे बसत असल्याचं चित्र आपल्याला एकूणच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।